तुम्हाला आठवतो का तो क्षण जेव्हा तुम्ही तयार होऊन आरशापुढे उभा राहायचात आणि काही कारण नसताना स्वतःला बघून तुम्ही खुश व्हायचात? नवीन कपडे घालून असं वाटायचं आता पूर्ण दिवस चांगला जाणार आहे. केसांची थोडीशी हेअरस्टाईल केली, हातामध्ये बांगड्या घातल्या आणि चेहऱ्यावर एक छोटीशी मुस्कान. आणि एवढ्यानेच मन खूप खुश होऊन जायचं. आणि नंतर लग्न झालं, जबाबदाऱ्या आल्या, घर आलं, परिवार आलं, नंतर मुलं झाली आणि हळू-हळू आपलं आयुष्य मागं राहिलं. आता कपाटामध्ये कपडे तर खूप आहेत, पण घालायला वेळच नाहीये. जी कपडे सगळ्यात जास्त आवडतात, ते पण ठेवून दिली. आवडीचा ड्रेस बाजूला ठेवून विचार केला, ह्याला कधीतरी छान दिवशी घालेन. पण तो छान दिवस कधी आलाच नाही. कधी तुम्ही स्वतःला विचारलंय, तुम्ही स्वतःसाठी कधी तयार झाला आहात? कोणी येणार आहे म्हणून नाही, कोणत्या फंक्शनसाठी नाही, तुमच्या नवऱ्याला खुश करायला नाही, स्वतःसाठी. तर स्वतःसाठी कधी तयार झालात? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जर तुम्हाला वेळ लागत असेल, तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ याचवर आहे. मी बोलणार आहे अशा महिलांबद्दल जी परिवाराचं लक्ष ठेवता ठेवता स्वतःला विसरली आहे. मैत्रिणींनो, आपण नेहमी विचार करतो, मी तर घरातच असते. मला काय करायचंय चांगले कपडे घालून, केस विचारून, सज-धज के रहकर हमें करना क्या है? घरात असणं म्हणजे मी तुमच्या सुंदरतेला, पसंतीला खतम करण्याचे कारण असूच शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी महागडे कपडे, महागडे ज्वेलरी या सगळ्यांची काहीच गरज नाहीये. कधी-कधी एक स्वच्छ कपडे, विंचरलेले केस आणि चेहऱ्यावर एक स्माईल एवढंच काफी आहे सुंदर दिसण्यासाठी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला काही टिप्स देत आहे, की तुम्ही साफसुथरं आणि व्यवस्थित कसं राहू शकता. सगळ्यात एक नंबर तर आहे, स्वतःसाठी तयार होणं पण गरजेचं आहे. आपण आपण काय करतो, उठलं की लगेच कामाला लागतो. मुलांसाठी डबा बनवायचा आहे, नवऱ्याला ऑफिसला जायचंय, त्याचबरोबर आपल्याला घर पण आवरायचे. कोणाला चहा पाहिजे, कोणाला नाश्ता पाहिजे, मुलांना तयार करायचे, जेवण बनवायचे आणि ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात शेवटी जो विचार येतो तो म्हणजे स्वतःकडे कधी लक्ष देणार, स्वतःचं कधी काळजी घेणार. आपण विचार करतो पहिल्यांदा सगळ्यांना सगळीकडे कामं करून देतो, टिफिन बनवून देतो, ऑफिसला पाठवतो आणि मग आपण आपलं स्वतःकडे वेळ राहिला तर लक्ष देऊ. आणि हा वेळ कधीच येत नाही मैत्रिणींनो. आपण दुसऱ्यांना वेळ देता देता स्वतःसाठी वेळ काढणंच विसरून जातो. कधी-कधी दिवसाची सुरुवात स्वतःच्या नावाने पण करा ना. फ्रेश झाल्यानंतर सगळ्यात जुना कपडा घालण्याऐवजी एकदा साडी घाला, एकदा तुमच्या आवडीचा कपडा घाला. केस विंचरा, आरशामध्ये स्वतःला बघा आणि स्वतःच्या मनाला सांगा, आज मी स्वतःला पण इग्नोर नाही करणार. तुम्ही बघा, काम तेच असेल. काय होईल माहिती आहे? तुम्हाला ते काम करण्यासाठी उत्साह येईल, मूड येईल आणि आनंदही खूप मिळेल. चांगले कपडे फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठीच नसतात. आपल्याला नेहमी लहानपणीपासून सांगितलं जातं, की चांगले कपडे बाहेर घालायचे असतात, फंक्शनला घालायचे असतात. पण का? तुम्ही जर घरी आहेत, तर तुम्हाला स्वतःला चांगलं नटण्याचा, थटण्याचा अधिकार नाहीये का? कपडे नेहमी दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नसतात. कधी-कधी आपल्या स्वतःच्या मनासाठी असतात. स्वतःच्या मनाला आनंद देण्यासाठी असतात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आवडीचे कपडे घालतात, तेव्हा तुमच्या मनाला एक छानसा आनंद होतो. तुमच्या मनामध्ये एक खुशी निर्माण होते. आणि हा छोटासा आनंद तुमच्या दिवसभराच्या वागणुकीतून दिसून येतो. त्यासाठी कधीच कोणाच्या येण्याची, कोणत्या फंक्शनची वाट बघू नका. स्वतःसाठी चांगले-चांगले कपडे घाला. आणि नंबर 3 आहे, कपडे बदलण्याच्या अगोदर तुमचे विचार बदलण्याची गरज आहे. मी साधी, सिंपल आहे आणि माझ्यावर काहीच चांगलं नाही दिसत. आता माझं वय झालंय, आता मला मुलं झालेत आणि लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर या गोष्टीचा काय उपयोग आहे? सगळ्यात पहिल्यांदा हा विचार डोक्यातून काढून टाका. वय वाढणं म्हणजे स्वतःला सोडून देण्याचं कारण असूच शकत नाही.
लग्न झालं म्हणजे तुमची पसंत तुम्ही विसरण्याचं कारण नाहीये. आई होणं म्हणजे तुम्ही तुमची ओळख विसरून जाणं नाहीये. तुमची नाती तुमच्या आयुष्याचा भाग आहे, पण तुम्ही स्वतः पण तुमच्या आयुष्याचा भाग आहे. आणि स्वतःची व्हॅल्यू करणं तो काही घमंड नाहीये, ॲटिट्यूड नाहीये. तो आत्मसन्मान आहे, सेल्फ रिस्पेक्ट आहे. आणि चौथं म्हणजे तुमच्याकडे कमी कपडे असतील तरी पण तुम्ही सुंदर दिसू शकता. तुम्हाला फॅशनच्या मागे जाण्याची गरज नाहीये. तुम्हाला प्रत्येक महिन्यात नवीन कपडे घेण्याची गरज नाहीये. तुमच्या कपाटाकडे बघा, त्यातलेच तुमच्या आवडीचे कपडे काढा आणि घाला. आणि 5वं म्हणजे तुमचे सगळ्यात चांगले कपडे तुमच्या कपाटामध्ये कोंडून ठेवू नका. मला वाटतं ही प्रत्येक महिला करत असेल. "ये बहुत अच्छा है, हे मी एखाद्या फंक्शनला घालेन." पण फक्त फंक्शन हेच जिंदगी नाहीये. तुमचं आजचं दिवस, वर्तमान हे पण आयुष्य आहे ना. एखाद्या दिवशी तुमच्या आवडीचे कपडे घाला. सण नाहीये, पडत नाहीये. कोण नाहीये तरी सुद्धा घाला. कोणतीही चांगली गोष्ट कोणत्यातरी चांगल्या दिवसासाठी जपून ठेवणं गरजेचं नाहीये. हळू तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला 4 लोकांमध्ये बोलता येईल. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि हे होणारे फक्त स्वतःला खुश ठेवल्यामुळे, व्यवस्थित राहिल्यामुळे. तुमचा कॉन्फिडन्स आपोआपच बूस्ट होईल. त्यासाठीच गृहिणींनो, स्वतःसाठी रोज 10-15 मिनिटं काढा आणि स्वतःसाठी जगा. असेच सुंदर आणि मोटिवेशन मिळणारे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कॉमेंट पण करा. तुमचा एक कॉमेंट माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन असणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप थँक्यू. आणि असेच छान व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर सबस्क्राईब नक्की करा.